सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे 13 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात दक्ष ऑफिसमध्ये येताच सिद्ध त्याच्या कॅबिनमध्ये आला, तर दक्ष डेव्हिल स्माईल करत होता. सिद्ध त्याच्यासमोर पेपर्स ठेवत म्हणाला, हे घे साल्या, किती ओव्हर ॲक्टिंग करत होतास रे. तसं दक्षनं ते पेपर हातात घेतले जे मगाशी त्यानं सही केलेले होते. त्यानं ते डिवोर्स पेपर्स टराटरा फाडले आणि डस्टबिनमध्ये फेकून दिले. पण काही म्हण, काय ॲक्टिंग केली यार तू अशीच तुझी ॲक्टिंग सुरू ठेव आणखी काही दिवस. आपल्याला अजून थोडा टाईम हवा आहे. त्या आरुषचा पत्ता लागलाय, फक्त ते सगळे पेपर्स आपल्या हाती एकदा का लागले की बस, मग आपलं काम झालंच समज, सिद्ध म्हणाला. तसं दक्षच्या चेहऱ्यावर असणारं हसू अचानक गायब झालं आणि त्याच्या डोळ्यांसमोर देविकाचा तो रडका चेहरा आला. आता पुढे या सगळ्यात मी देविकाला कायमचं हरून बसू नये. दक्षच्या मनात एक अनामिक भीती तयार झाली. दक्षचा असाच पूर्ण दिवस कामात आणि विचारात गेला, पण तरीही तो त्याच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. अचानक त्याचं मन बेचैन व्हायला लागलं. त्याला भीती वाटायला लागली, पण कशाची हे त्याला काही कळेना. त्याला असं फील होत होतं की जणू काहीतरी खूपच वाईट घटना घडणार आहे, पण काय. त्यानं लॅपटॉप बंद केला आणि सिद्धला म्हणाला, मी जातोय घरी. आणि सिद्ध म्हणाला, दक्ष, आज तू खूपच लवकर घरी निघालास, काही काम आहे का घरी. आणि दक्ष म्हणाला, सिद्ध, मला ना खूपच विचित्र फिलिंग येत आहेत रे. त्यामुळे काही घडण्या अगोदरच मी देविकाला जे काही आहे ते सगळं एकदाचं सांगून टाकतो. माहीत नाही का, पण सारखा सारखा तिचा तो चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळतोय. तिचं सकाळी मला तिरस्कारानं बघणं आठवतंय. मी जातोय यार, मला अजून इथे थांबू वाटेना. म्हणत दक्ष पटकन तिथून निघाला. काही वेळातच त्याची गाडी देशमुख मेन्शनच्या बाहेर येऊन थांबली. तो हॉलमध्ये आला होताच की आजी त्याच्याकडे बघत म्हणाली, दक्ष बाळा, बरं झालं तू आलास. बघ ना, देविका घर सोडून चालली आहे. जा, थांबव तिला. दक्ष, जा ना पटकन, माझ्या देविकाला थांबव. आणि दक्ष फार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय, पण ती का चालली आहे. आणि आजी म्हणाली, अरे तो प्रारंभ, त्यांनी फोन केला होता घरच्या फोनवर, आणि तो तुझ्या आणि टीनाच्या एंगेजमेंटविषयी बोलत होता. आणि तेच देविकानं ऐकलं आणि तिला खूप राग आला. तू जाऊन तिला समजव ना, ती बॅग भरते, आजी म्हणाली. तसा दक्ष त्याचे मोठे मोठे पावलं टाकत पुढे जायला निघाला की तेवढ्यात देविका तिची बॅग घेऊन जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली येताना त्याला दिसली. देविका, कुठे चालली आहेस तू. दक्ष म्हणाला, पण देविकानं त्याच्या प्रश्नाला इग्नोर केलं आणि ती खाली आली. देविका, मी काय विचारलं, तू कुठे जात आहेस. यावेळेस त्याचा आवाज जरा वाढला होता. देविका त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करत तशी दरवाजाच्या बाहेर जायला लागली की त्यानं तिच्या दंडाला पकडलं आणि तिला थांबवत म्हणाला, मी तुला काहीतरी विचारतोय, तुला ऐकू येत नाहीये का. तू आता कुठे चालली आहेस. आणि देविका रागात त्याचा हात झटकत म्हणाली, मी कुठेही जाईल, माझी मर्जी, त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नसावं. आणि तुम्हाला काय करायचं, मी कुठेही जाऊ. देविका आज खूप रागात होती आणि तिचं हे रूप दक्ष सुद्धा पहिल्यांदाच बघत होता. देविका, तू इथून कुठेच जाऊ शकत नाही. दक्ष म्हणाला, जाऊ शकते आणि तुम्ही मला थांबू सुद्धा शकत नाही. मी वैतागले तुम्हाला आणि तुमच्या त्या बेबीला. तसंही आपला डिवोर्स तर झालाय ना, मग आता कुठल्या हक्कानं तुम्ही मला इथं थांबवत आहात. तुमचा आता काहीच हक्क राहिला नाहीये माझ्यावर. तसं दक्षनं तिला जवळ खेचलं आणि त्यामुळे तिचं डोकं त्याच्या छातीवर जाऊन आदळलं. आणि दक्ष म्हणाला, तुझ्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे, समजलं. आणि हो, तू फक्त डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात, अजून आपला डिवोर्स झालेला नाही. आणि जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत तू फक्त माझी आहेस, त्यामुळे तू इथून कुठेही जाऊ शकत नाही. आणि देविका चिडून म्हणाली, नाही, मी तुमची. गुदमरायला होतंय मला या घरात, आणि आता मी अजून एक क्षण सुद्धा इथे राहू शकत नाही. आणि नाही तुम्ही मला थांबवू शकता. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली आणि पुढे जायला लागली. तसं दक्षनं पुन्हा तिला रागात मागे ओढलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, देविका, सध्या मी खूप मोठ्या अडचणीत अडकलोय आणि तुला मी ती सांगूनही समजणार नाही. बट ट्राय टू अंडरस्टँड. मी मागे म्हणालो होतो ना तुला, काहीही झालं, इकडचं जग तिकडे झालं, कितीही मोठं संकट समोर उभं राहिलं तरी माझा हात कधीही सोडून जाऊ नकोस. मग मी काही करू, कोणताही निर्णय घेऊ, तू माझ्यावर नेहमी विश्वास ठेव. माझं फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, वा वा दक्ष वा,
छान हा, म्हणजे तुम्ही काही पण करा, कोणताही निर्णय घ्या आणि मग त्यांना आपलं नातं का संपेना. आणि आणि तुमच्या अशा घेतलेल्या निर्णयाला सुद्धा तुमचं माझ्यावरचं प्रेम मी समजू का? मूर्ख दिसते का मी? आणि तुमच्या अशा खोट्या प्रेमासाठी मी इथं घराच्या एका कोपऱ्यात रडत बसू का? आणि तुम्ही मस्त त्या टीनासोबत माझ्यासमोर लग्न करणार, रोमॅन्स करणार आणि हे सगळे मी उघड्या डोळ्यांनी बघायचं का? तर नाही, नाही जमणार मला. मला नाही सहन होत आता हे सगळं दक्ष, नाही सहन होत. तुम्ही ना माझ्याकडून रितसर डिवोर्स घ्या आणि तिच्याशी लग्न करा आणि मला मोकळं करा या सगळ्यातून. देविकानं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्याचा हात झटकून म्हणाली, हे घ्या तुमचं मंगळसूत्र आणि बांधा तुमच्या त्या बेबीच्या गळ्यात. असं म्हणत ती जाण्यासाठी पुढे झाली. तसा दक्ष रागात मागून ओरडला, देविका तू जात आहेस पण नंतर खूप पस्तावशील, मार्क माय वर्ड्स. तशी देविकाची पावलं एका क्षणासाठी जागीच थबकली, पण पुढच्या क्षणी ती बाहेर निघून गेली. आजी रडत म्हणाल्या, दक्ष तू तिला थांबवलं का नाही? का जाऊ दिलं तिला? बोल दक्ष, बोल ना काहीतरी. आणि दक्ष म्हणाला, जाऊ दे आजी तिला, आता ती काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. दक्ष म्हणाला आणि त्यानं रागात देविका गेली त्या दिशेला बघितलं. रागात त्याच्या अंगातलं सगळं रक्त सळसळत होतं. त्याच्या हातांच्या शिरा ताट झाल्या होत्या, डोळे लाल भडक झालते आणि राग कंट्रोल होत नसल्यानं त्यानं टेबलवर ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलून जोरात दरवाजाच्या दिशेने फेकला आणि त्याच्या रूममध्ये तो निघून गेला. इकडे देविका देशमुख मेन्शनपासून थोड्याच अंतरावर पोहोचली होती की अचानक एक ब्लॅक मर्सडीज तिच्या जवळ येऊन थांबली आणि दार उघडून तिला त्या गाडीच्या आत ओढण्यात आलं. हे सगळं इतकं पटकन झालं की देविकाला नेमकी तिच्यासोबत काय झालं हेच कळलं नाही. तिच्यासोबत काय होतं हे तिला काही कळेना. तिच्यासमोर 4 माणसं बसलेली होती आणि त्यांना पाहून देविका खूप घाबरली. 4ही जण गुंड दिसत होते, पण तरीही देविकानं थोडी हिंमत करून त्यांना विचारलं, कोण आहात तुम्ही आणि मला कुठे घेऊन निघालात? देविका जवळजवळ रडक्या आवाजात म्हणाली, पण त्यांनी तिला काहीच उत्तर दिलं नाही. आता देविका ओरडणार की त्याआधीच त्यातल्या एका गुंडानं तिच्या डोक्यावर बंदूक ताणून धरली आणि तो तिला म्हणाला, ए मॅडम, अजिबात ओरडायचं नाही, समजलं? तोंड बंद, बंद कर. तसं देविकानं ओरडण्यासाठी उघडलेलं तोंड बंद केलं आणि बारी बारी त्या चौघांकडे बघत म्हणाली, सांगा ना, कोण आहात तुम्ही लोक आणि मला कुठे घेऊन चाललात? प्लीज मला सोडा. आणि तिचं ते बोलणं ऐकून ते सगळे हसायला लागले. अरे मॅडम, तुला सोडायचं असतं तर मग पकडलं कशाला असतं? गपगुमाने शांत बस इथं, नाहीतर ही बंदूक बघितली आहे ना? त्यातला एक जण म्हणाला. आणि देविका तरीही बोलली, पण मी तुमचं काय बिघडवलंय? मग मला का पकडले तुम्ही? प्लीज मला सोडा. तसा त्यातला एक जाड गुंड म्हणाला, अरे किती बोलती रे ही, आणि तू काय बिघडवणारच का आमचं? पण तुला ऐकायचंय ना की आम्ही तुला का पकडलं आहे? तर ऐक, तुला मारण्याचे पैसे मिळालेत आम्हाला, ऐकलं ना? आणि आता जर एक शब्द जरी तोंडातून बाहेर काढला तर इथेच सगळ्या गोळ्या तुझ्या भेजात घालीन. तसं देविकानं तोंडावर हात ठेवला आणि गुपचूप बसली. तिला दरदरून घाम फुटायला लागला. तिची हालत खूप खराब व्हायला लागली. भीतीनं तिचे हातपाय थरथर कापायला लागले. असंच काही वेळ गेला आणि देविका पुन्हा थोडी हिंमत करून म्हणाली, हे बघा, वाटलं तर माझं सगळे दागिने घ्या, पैसे घ्या, पण प्लीज मला सोडा. आणि तिच्या अशा परिस्थितीवर ते सगळे पुन्हा हसायला लागले. आणि त्यातला एक गुंड म्हणाला, आणि तुझे हे कानातले झुबे आणि बांगड्या घेऊन काय करू? ते आम्ही घालून फिरू का? आणि यानं आमचं काय होणार? अगं तुला मारण्याचे 2 करोड मिळालेत आम्हाला. 2 करोड. करोडमध्ये किती झिरो असतात हे तरी माहिती आहे का तुला? आता देविका चकित होऊन सगळं ऐकत होती. कोणी दिलेत पैसे? तिनं विचारलं. तसा त्यातला एक गुंड चिडून म्हणाला, ही मुलगी जरा जास्तच प्रश्न विचारते असं नाही वाटत का? इन्क्वायरी करते का ही आपली? आणि तू ग, तुला सांगितलं ना शांत बस म्हणून. आम्ही असं आमच्या कस्टमरचं नाव कोणालाही नाही सांगत, समजलं? तसा दुसरा गुंड म्हणाला, ए कल्लू, अरे ही तशी मरणारच आहे ना, कोणाला जाऊन थोडी सांगणार आहे? ए मॅडम, ऐक मग, तुझा नवरा, तुझ्या त्या दक्षनं आम्हाला तुझी सुपारी दिली आहे तुला मारण्याची. आणि हे ऐकून देविका शॉक झाली. दक्षनी माझी सुपारी दिली, पण त्यांना मला का मारायचं आहे? नाही नाही, तुम्ही सगळं खोटं बोलत आहात. आणि त्यातला गुंड म्हणाला, ए मॅडम, ऐकायचं तर ऐक,
नाहीतर गेले उडत. नाहीतरी तशी तू मेल्यावर खरं काय आहे ते तुला कळेलच. तसं देविकानं गाडीच्या बाहेर एक नजर केली. गाडी शहराच्या बाहेर आली होती आणि ती सुनसान रस्त्यावर चालत होती. आता तिला या गुंडांपासून वाचण्याचा कोणताच मार्ग दिसेना. आणि अचानक गाडी थांबली. तसला एक गुंड म्हणाला, ए कल्लू आणि तू रे जाड्या, तुम्ही दोघांनी इथेच थांबा आणि हिच्यावर नीट लक्ष ठेवा. मी समोरच्या दुकानातून लगेच आलो. देविकानं बाहेर डोकावून पाहिलं तर समोर एक दारूचं दुकान होतं. आणि दुसरा गुंड म्हणाला, पण आपल्या सगळ्यांना इथे थांबण्याची काय गरज आहे? आपल्यातल्या एकानं जरी इथे थांबलं तरी जमेल. आणि मॅडम समजूतदार दिसते आणि हुशार पण. ती अजिबात पळून जाणार नाही, नाहीतर तिला माहिती काय होईल. ए जाड्या, हिच्यावर लक्ष ठेव, असं सांगून ते तिघे दुकानाच्या आत निघून गेले. हे देविकानं जसं पाहिलं तसं तिनं गाडीचं दार उघडायला पाहिलं की लगेच तो जाड गुंड म्हणाला, ए मुली काय करते? आणि देविकानं त्या जोरात गाडीच्या दाराचा धक्का दिला. तसं तो खाली धपकन पडला आणि देविका संधीचा फायदा घेत पळत सुटली. तो जाड गुंड उठला आणि मोठमोठ्यानं ओढून त्याच्या साथीदारांना आवाज देत म्हणाला, ए कल्लू, रघु, ए टकल्या, अरे ती मुलगी पळाली रे, पळाली. आणि त्याचा आवाज ऐकून बाकीचे सगळे गुंड बाहेर आले. साल्या, इथं थांबून बोंबलत काय बसलाय? पळत जाऊन तिला पकडली का नाही? असं म्हणत सगळे गुंड तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळाले. देविकानं मागे वळून पाहिलं तर सगळे तिच्याच दिशेने येत होते. देविका तिची सगळी शक्ती पणाला लावून पळत होती. आता ती मेन रोडवर आली तर समोर एक कार उभी होती आणि तिच्या शेजारी एक माणूस फोनवर कोणासंग तरी बोलत होता. तिनं ते पाहिलं. कोणीतरी बिझनेसमॅन होता असंच वाटत होतं, कारण त्यानं बिझनेस सूट घातलेला होता. देविकानं दुसऱ्या दिशेला वळून बघितलं, पण तिकडे रस्ता संपलेला होता आणि म्हणून ती त्या माणसाजवळ आली आणि तिनं त्या माणसाला मागून पकडलं. इकडे दक्षला खूप बेचैन व्हायला होतं, म्हणून तो इकडून तिकडे रुंभर चक्रा मारत होता. मला इतकं बेचैन का फील होतंय? ती ठीक तर असेल ना? ही मुलगी पण ना एक नंबरची हट्टी आहे. माझं एकही ऐकत नाही. कशाला जायचं इतकं तडकाफडकी निघून? दक्ष रागात म्हणाला. आणि परत त्याचं दुसरं मन म्हणालं, पण मी का विचार करतोय तिचा? आता दक्षची द्विधा मनस्थिती झालती आणि आता 5 मिनिटे सुद्धा झाले नसतील की साहेबांनी फोन काढला आणि देविकाचा नंबर डायल केला तर फोन मॅडम रूममध्ये सोडून गेलत्या. शिट, ही मुलगी मला वेडं करून टाकेल. मोबाईल सुद्धा इथेच सोडून गेली. असं म्हणत दक्षनं त्याचं डोकं दोन्ही हातानं पकडलं आणि तो बेडवर बसला. माहित नाही का, पण अचानक त्याचं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. इकडं त्या माणसानं आश्चर्यचकित होऊन मागे वळून पाहिलं तर देविका भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे फार आशेने बघत होती. एका क्षणासाठी तो माणूस सुद्धा जागी स्तब्ध झाला. तिचा तो केविलवाना चेहरा, निळे डोळे, गुलाबी नाजूक ओठ आणि काळीभोर दाट रेशमी केस. पण अचानक त्याची नजर तिच्या भांगेत भरलेल्या कुंकवावर गेली आणि तो भानावर आला. तसा तो 2 पावले मागे सरकला. कोण आहात तुम्ही? त्यानं तिला विचारलं. प्लीज 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 मला वाचवा. माझ्या मागे गुंडे लागलेत. प्लीज मला वाचवा. असं म्हणत तिनं मागच्या दिशेला त्याला इशारा केला आणि आता ते 4ही गुंड तिथं येऊन पोहोचले. तसं त्या माणसानं त्याच्या डोळ्यावर असणारा गॉगल काढला. कोण आहात तुम्ही सगळे आणि या मुलीच्या मागे का लागलात? त्या माणसानं त्यांना विचारलं आणि त्या गुंडांपैकी एकानं त्याला बंदूक दाखवली आणि तो म्हणाला, ए जास्त हिरो बनू नको. ती मुलगी इकडे दे आणि निघ इथून. तसं त्या माणसानं त्यांच्या दिशेने एक पाऊल टाकलं की गुंड म्हणाला, पुढे येऊ नको नाहीतर गोळी घालील. तरीही तो माणूस पुढे झाला. पुढे येऊ नकोस, जीव जाईल तुझा. तू जबाबदार असशील त्यासाठी, गुंड त्याला घाबरत म्हणाला. पण तो माणूस त्याच्या धमकीला न घाबरता पुढे जात होता. तू मरशील हा, जागीच थांब, मी सांगतोय तुला, गुंड बडबडत होता. आणि देविका चकित होऊन त्या माणसाला बघत होती. तो अजूनही पुढे पुढे चालत होता. तो त्या गुंडांजवळ गेला आणि त्यानं त्या गुंडाच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली आणि उलट त्याच गुंडाच्या डोक्यावर ताणून धरली आणि म्हणाला, आता बोला, कोण आहात तुम्ही सगळे आणि कुत्र्यासारखे ह्या मुलीच्या मागे का पडलात साल्यांनो? तसं ते सगळे त्या जाड्या गुंडाकडे रागानं बघायला लागले आणि तो माणूस म्हणाला, आता सगळ्यांनी गप इथून निघायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता सगळ्यांना ढगात पाठवतो. म्हणत त्यानं त्या चौघांच्या पायाशेजारी गोळ्या चालवल्या आणि त्या गुंडांपैकी एक जण म्हणाला, ए पळा, नाहीतर हा आपलीच गेम करेल. असं म्हणत सगळे दिसेल त्या दिशेला पळत सुटले आणि ते गेल्यावर तो माणूस देविका जवळ आला आणि म्हणाला, तुम्ही आज संसार रस्त्यावर काय करत होता, तेही एकट्या?
आणि देविका म्हणाली, ते त्या गुंडांनी मला. ती पुढे सांगत होती की तो म्हणाला, अच्छा अच्छा, समजलं. तुम्ही कुठे राहता? मी सोडू का तुम्हाला? कुठे जायचं आहे ते सांगा. आणि आता देविका विचारात पडली. तिला कुठला आणि कोणाचा पत्ता सांगावा हेच कळेना. ज्या घरात आधीपासून ती राहत होती तिथून तर दक्ष तिला उचलून घेऊन आलता, आणि आता ती परत गेली तरी तिला तिची काकू घरात घेणार नव्हती हे तिला चांगलंच माहिती होतं. आणि दक्षनं तिला लग्न मंडपातून उचलून नेलतं आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या मंडळींसमोर तिची बदनामी सुद्धा त्यानं केली होती. सगळा समाज तिलाच नावं ठेवत होता. अशात तिला कोणाचाच आधार नव्हता. आणि देविका फार निराश होऊन म्हणाली, मला घर नाहीये. आणि तो माणूस तिला म्हणाला, मग तुम्ही इतके दिवस कुठे राहत होता? आणि देविका म्हणाली, आजपर्यंत घर होतं पण आत्ता नाहीये. आता देविकाचे डोळे पुन्हा पाणावले आणि त्या माणसानं तिची अवस्था पाहिली आणि तिला जास्त प्रश्न न करता तो तिला म्हणाला, ठीक आहे, तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी राहू शकता, जोपर्यंत तुमच्या राहण्याचा दुसरीकडे काही बंदोबस्त होत नाही तोपर्यंत. तसं देविकानं फार चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. प्लीज माझ्याकडे असं पाहू नका, मी एकटा नाही राहत घरी. माझे आईवडील सुद्धा असतात. आता खूप रात्र झालीये, जर तुम्हाला यायचं असेल तर. तो बोलता बोलता थांबला. आता देविकाला दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. याला नाही म्हणाले आणि परत दुसऱ्या कुठल्या संकटात अडकले तर. नाही, हा माणूस चांगला वाटतोय. तिनं जरा वेळ विचार केला आणि लगेच होकारार्थी मान हलवली. इकडे त्या गुंडांनी त्या कस्टमरला कॉल केला. हॅलो मॅडम, ती मुलगी तर पळून गेली. आम्ही तिला मारणार होतो पण त्याआधीच ती आमच्या हातातून सटकली. ठीक आहे, पण तिला मी सांगितलं होतं ते सगळं सांगितलं का? हा मॅडम, तुम्ही बोलल्याप्रमाणे तिच्याच नवऱ्यानं दक्षनं तिला किडनॅप केलं आणि मारण्याची सुपारी दिली असं सांगितलं. गुड, असं म्हणत समोरच्या व्यक्तीनं कॉल कट केला. आणि आता ती व्यक्ती मोठमोठ्यानं हसायला लागली. शत्रूला झटपट मारण्यापेक्षा त्याला तरफडून मारण्यात खरी मजा असते. आता ती देविका देशमुख आयुष्यभर याच गैरसमजात राहील आणि दक्षचा तिरस्कार करेल की तिच्याच नवऱ्यानं तिला मारण्यासाठी कारस्थान केलं, तिला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तिच्या विरोधात कट रचला आणि आता ती पुन्हा कधीच त्याच्याजवळ येणार नाही असं म्हणत ती व्यक्ती पुन्हा मोठमोठ्यानं हसायला लागली. तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यांपैकी बरेचसे लोक कथा ऐकून चॅनल सबस्क्राईब न करता तसेच जातात. तर असे जे कोणी असतील त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.